नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला टॉपिक आहे तो XUV700 बद्दलच आहे। तर ज्यांच्याकडे XUV700 आहे आणि ज्यांना ह्या गाडीबद्दल माहिती आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की ह्या गाडीचं लक्झरी व्हर्जन जरी तुम्ही घेतलं, XUV700 X7L हे व्हर्जन जरी तुम्ही घेतलं तरी ह्या व्हर्जनमध्ये ना एक कमी नेहमी सगळ्यांना वाटते आणि ती म्हणजे ह्या गाडीचा IRVM। तर ह्या गाडीचा IRVM आहे ना, ऍक्च्युअली कसा आहे तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा या गाडीचा IRVM आहे। म्हणजे तुम्ही एवढी लक्झरी गाडी घेऊन सुद्धा हे लोक तुम्हाला मॅन्युअल IRVM देतात। आणि एवढ्या लक्झरी गाडीमध्ये म्हणजे आता मोस्टली सगळ्याच गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डिमिंग IRVM येतो। तर आज आपण काय करणार आहोत, हा जो IRVM आहे ना, हा आपण IRVM चेंज करणार आहोत। आणि तो देखील असा कुठच्याही नॉर्मल IRVM बरोबर नाही, तर असा IRVM जो फक्त XUV700 साठी कस्टमाइज केला गेलेला आहे। तर हा जो मॅन्युअल IRVM आहे ना, हा IRVM चेंज होणार आहे ऑटोमॅटिक डिमिंग IRVM मध्ये। तर त्याची इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी आहे ती आज आपण जाणून घेऊया। चला तर मग आज आपण हा IRVM चेंज करायला जाऊया। तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत ठाण्याला आपल्या गाडीमध्ये IRVM सेट करायला। आणि ते आपण करणार आहोत कार केअर या शॉपमधून। जुना मॅन्युअल IRVM काढताना त्याच्या आधी जे गाडीमध्ये रडारची सिस्टम आहे त्या रडारचं कवर आधी काढावं लागतं आणि ते व्यवस्थित काढल्यानंतर मग जो आपला मॅन्युअल IRVM आहे त्याला अँटी क्लॉकवाईज फिरवावं लागतं। आणि ही प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती नसते, कारण जर तो अँटी क्लॉकवाईज नाही फिरवला आणि तर मग काय होतं की जो नवीन IRVM आपण फिट करणार आहोत ना, तो फिट करताना प्रॉब्लेम होऊन जातो। त्यासाठी आपल्याला एक्सपर्ट टेक्निशियनचीच गरज असते या गोष्टींसाठी। आता जो नवीन IRVM आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनने म्हणजे प्रॉपर तो थ्रेड बसवून क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवल्यानंतरच तो प्रॉपर आणि व्यवस्थित फिट होतो। तर ह्या गोष्टी खूप कमी टेक्निशियनना माहिती असतात आणि जर हे चुकीच्या पद्धतीने हँडल केलं गेलं तर तो IRVM डॅमेज होण्याची शक्यता असते। म्हणून ह्यासाठी प्रॉपर टेक्निशियनकडूनच हा नवीन IRVM इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे। ऑटोमॅटिक डिमिंग IRVMचं मेन इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि ते एकदम व्यवस्थित झालं आहे। आता ते रडारचं जे कवर असतं ते व्यवस्थित आता त्याला पॅक करत आहेत आणि पुढे मग ते वायरिंगचं काम चालू करतील। ह्या शॉपचा रेफरन्स माझा कॉलेजचा मित्र अमोल ह्याने मला दिला होता आणि त्याच्याकडे देखील XUV700 आहे। तर त्याने देखील त्याच्या गाडीमध्ये ऑटोमॅटिक डिमिंग IRVM हा इथूनच इन्स्टॉल केला होता। सो अमोल, थँक्स फॉर युअर रेकमेंडेशन।
सॉरी ये फ्यूज है क्या? हाँ, फ्यूज निकल के ये लगाने का। अच्छा, इसमें करंट भी आता है और फ्यूज का काम भी करता है। ओके। इसका ग्राउंड भी कुछ रहता है क्या, ग्राउंड इसको? अच्छा अच्छा अच्छा। मित्रांनो, हे तुफेल आहेत आणि ह्यांनी आपल्या XUV700 मध्ये IRBM फिटिंग केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने फिटिंग केलं आहे। आणि जर तुम्हाला कधी इथे कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा XUV700 मध्ये ऑटोमॅटिक IRBM फिट करायचा असेल, तुम्ही ह्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा। मित्रांनो, जे कोणी ठाणा मुंबई परिसरामध्ये राहत असतील आणि त्यांना आपल्या XUV700 मध्ये ऑटोमॅटिक डिमिंग IRBM हा इन्स्टॉल करायचा असेल तर त्यांनी घोडबंदर येथील कार केअर ह्या ॲक्सेसरीज शोरूमला नक्कीच कॉन्टॅक्ट करा। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हिडिओमध्ये फ्लॅश करत आहे। तर मित्रांनो, आपण जो आपला मॅन्युअल IRBM होता XUV700चा, तो चेंज करून ऑटोमॅटिक डिमिंग IRBM लावलेला आहे। तर तो कसा वापरतो ते मी तुम्हाला दाखवतो। हा आहे आपला ऑटोमॅटिक IRBM। आता मी तुम्हाला तर हा आपण आता ऑटो IRBM सेट केलेला आहे आणि ह्याचं ऑपरेशन बघा कसं होतं। हा प्रॉपर डिमिंग होतो, हा बघा, हा प्रॉपर डिमिंग होतो। मित्रांनो, जर तुम्हाला हा IRBM परचेस करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही ती नक्कीच चेक करू शकता। तर पुन्हा भेटू अशाच काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।